हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये. तर मी बऱ्याच दिवसापासून लाँग व्हिडिओ अपलोड केलेला नाही, कारण मी घरी राहणारी एक साधारण स्त्री आहे. रोज रोज काय वेगळं बनवायचं आणि लाँग व्हिडिओ काय अपलोड करायचा खरं सुचत नाही. या अगोदर मी रेसिपीचा व्हिडिओ बनवायची तेव्हा ठीक होतं, पण आता खरंच जमत नसल्यामुळे मी एखादा शॉर्ट व्हिडिओज अपलोड करते. तर यावर्षी 2026 अधिक महिना आलेला आहे, तर तो थोडक्यात मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करते. तर जोडवी, आईची ओटी, लेक जावाई वाण, यावर्षी हे असं आलेलं आहे. तर आणि त्यातल्या त्यात उन्हाळा असल्यामुळे मे महिना आमरस. तर गोडधोड केलं की आमरस काय काय पदार्थ आम्ही खातो. तर आम्ही मलिदा करतो, चपात्या बनवायच्या कुस्करून त्याचा मलिदा करतात गूळ घालून. मलिद्याचा व्हिडिओ मी माझ्या चॅनलवरती अपलोड केलेला आहे. धिरड्यासुद्धा करतात, धिरड्याचा व्हिडिओसुद्धा मी अपलोड केलेला आहे. तर अधिक महिना सुरू होऊन 8-10 दिवस निघून गेले तरी मला काही धोंडे बनवायचा योग आलाच नाही, कारण सध्या पनवेलमध्ये पाण्याची टंचाई असल्यामुळे थोडा प्रॉब्लेम होता. मग हे असं घाट घालायला इच्छाच होत नव्हती. म्हटलं चला आता 8-10 दिवस निघून गेलेले आहेत, हा करताना महिना संपेल. मग मी एका दिवशी असा धोंडे करण्याचा घाट घातला. 33 धोंडे देवासाठी बनवून घेतले. पहिल्यांदा 33 असं काही नाही, पण मी 33 धोंड्याचं नैवेद्य दाखवलं. आणि 33 पदरी दोरवातसुद्धा करतात, तर मी दोरवातीचासुद्धा व्हिडिओ अपलोड केलेला आहे चॅनलवरती. कापसाची दोरवात करायची आणि 33 पदरी कशी करायची आणि त्याचा तुपाचा दिवा लावायचा, शुभ असतं आणि चांगलं असतं असं म्हटलं गेलं आहे. तर मी धोंड्याचं नैवेद्य करून दाखवलं, तुळशीलासुद्धा दाखवलं. तर सगळ्यांनाच पुरणपोळी रसाबरोबर खायला आवडत नाही, ज्याला चपाती लागते, पुरी लागते, असं सगळं जेवण बनवून घेतलं. बऱ्यापैकी एक्स्ट्राचे थोडे धोंडे केले. आमच्या वाडीमध्ये एक छोटंसं गणपती मंदिर आहे, तिथेसुद्धा नैवेद्य दाखवलं, दर्शन घेतलं. आणि तिथून पुढे थोडे अंतरावर शंकराचं मंदिर आहे, तर तिथे सगळ्या मूर्त्या आहेत. तिथे गेल्याच्यानंतर सगळ्या देवांचं दर्शन घेतलं, धोंड्याचं नैवेद्य दाखवलं आणि 33 पदरी दोरवात तुपाचा दिवा करून प्रज्वलित केली. आणि इथे सगळे छोटे छोटे मंदिर आहेत, म्हणजे मंदिर नाही, मूर्त्या आहेत. तर मंदिर छोटं असू द्या, पण सगळ्या मूर्त्यांचं दर्शन होतं. खूप छान वाटतं, प्रसन्न वाटतं मंदिरामध्ये. तर 33 पदरी दोरवातीचा दिवा प्रज्वलित करून घेतला, सगळ्या देवांचं दर्शन घेतलं. आणि तुम्हा सगळ्यांनाच माहिती आहे मला आई नाही, तर इथे मंदिरामध्ये विठ्ठल रुक्मिणीची मूर्तीसुद्धा आहे. तर विठ्ठल रुक्मिणीच्या शेजारीच रुक्मिणी मातेला आई समजून तिची ओटी भरून घेतली. तर आमचे कारभारी थोडं व्हिडिओ काढायला त्यांना आवडत नसल्यामुळे तो व्हिडिओ काही काढला नाही. तर ओटी भरून घेतली, सगळ्या देवांचं दर्शन घेतलं, धोंड्याचं नैवेद्य दाखवून नमस्कार करून थोडा वेळ विश्रांत छान बसलो, प्रसन्न वाटत होतं. तर मग घरी गेल्याच्यानंतर हे बघा मंदिर, काशीनाथ अन्नपूर्णा असं शंकराचं मंदिर आहे, पण सगळ्या छोट्या छोट्या मूर्त्या आहेत. तर पाण्याची टंचाई तुम्हाला सांगितलंच होतं, म्हणून पत्रावळ्याचा वापर करून हे ताटं तयार करून घेतले आणि मस्तपैकी धोंडे जेवण, अधिक महिन्यामध्ये धोंड्यांचं जेवणाचा आस्वाद घेतला. तर म्हटलं आता सुवासिनींनी जोडवी केलेली शुभ असतात, म्हटलं 2-4 दिवस झाले आता धोंडेसुद्धा आपण खाल्ले आहेत, तर जोडवी तर करायलाच पाहिजे. तर माझ्या बऱ्यापैकी पैसे झाले, कारण चांदी किती महाग आहे तुम्हाला माहितीच आहे. आणखीन थोडे पैसे टाकून वाढवून जोडवी घेतली. आणि नंतर 2-4 दिवसांनी बघा संकष्ट चतुर्थी आली. नंतरसुद्धा मी त्या दिवशीसुद्धा पुरणाचा घाट घातला. म्हटलं खोबराचे आपण तर नारळाचे मोदक करतोच, तर म्हटलं पुरणाचेच मोदक करूया, म्हणजे 2दा धोंडे जेवण, म्हणजे धोंडे नैवेद्य होईल. म्हणून अर्धे धोंडे आणि अर्धे मोदक पुरणाचे बनवून घेतले. आणि संकष्ट चतुर्थी दिवशी धोंड्याचं आणि मोदकाचं नैवेद्य दाखवून आरती करून उपवास सोडायला घेतला. तर 2दा तर धोंडे दाखवून झालेले आहे देवाला नैवेद्य. आता बघू तिसऱ्यांदा काय होतंय, कसं होईल, ती देवाची इच्छा. तर छानपैकी असं देवाचं नैवेद्य झालं आणि आम्ही पुरणपोळी, धोंडे, मोदक हे असं जेवण वाढून घेतलं आणि जेवलो. तर 2दा तर झालं. 20 दिवस कधी निघून गेले कळलंच नाही, कारण पाण्यामुळे पाणी करतच आमचे
घरच्या घरीच अधिक महिना निघून जात होता आणि दिवस अगदी थोडे येऊन राहिले होते. तर माझी मुलगी बोलत होती रोज ओटी भरायचं राहूनच जात होतं. तर एका दिवशी तिला सुट्टी होती, मग तिने वेळात वेळ काढून हे सगळं असं डेकोरेशन घरात जे जे साहित्य होतं त्याच्यापासून सजवलं आणि सिंपल असं ओटी भरण्यासाठी डेकोरेशन करून तयार केलं. तर मला आनंदही तेवढाच होत होता आणि थोडीशी खंत वाटत होती, कारण या ठिकाणी जर माझी आई असती तर आज मला माझा आनंद दुग्णित झाला असता. पण चला ठीक आहे, सगळ्यांच्याच भाग्यात किंवा नशिबात सगळंच नसतं. तर माझी ओटी भरली, छान वाटलं आणि सौभाग्यवतीचं जे जे वाहन होतं, मेहंदी, गजरा, बांगड्या, नेलपेंट, टिकल्या, सर्व काही तिने केलं. जेवण तर मीच बनवलं होतं. तर डेकोरेशन असं छान प्रकारे करून तिने माझी ओटी भरली. अधिक मास आईची ओटी. तर धोंडे तर बनवलेच होते, कारण थोडेशा पुरणाचे धोंडे घातले थोडेसे आणि उरलेल्या पुरणाचे कानवले बनवले. आणि हे बघा सिंपल असं डेकोरेशन. साधीशी साडी घेतली, कारण नेहमी काय आपण साडी घालत नाही, उगाच पैसे खर्च करून घेऊन ठेवायचं. आणि हे असं छान सजवून तिने माझी ओटी भरली गोडधोड. आणि शेजारी त्या बोलत होत्या की मी सगळ्यांचे स्टेटस बघत आहे ओटीचे, खूप छान वाटतं. तर म्हटलं चला, तुम्ही पण सौभाग्यवती स्त्री आहात आणि आईसुद्धा आहात, तर तुमची ओटी माझी मुलगी भरली तर तुम्हाला आवडेल का? त्या बोलल्या हो. मग दोघींची सुद्धा ओटी भरून घेतली माझ्या मुलीने. तर असं मिळून मिसळून केलेला अधिक महिना आमचा आनंदात गेला. तर कुणी देवदर्शनाला गेलं, तर कुणीच घरी हवन पाठ जे पूजापाठ होतं ते केलं. तर आम्ही तर कुठेही गेलो नाही आणि घरच्या घरीच असं अधिक महिना साजरा केला. तर मी साजरा केलेला अधिक महिना तुम्हाला कसा वाटला? धन्यवाद.